बद्रीनाथ ते केदारनाथ. विष्णूची चतुराई आणि शिव पार्वतीचे नवीन निवासस्थान. हिमालयाच्या कुशीत सुमारे 10,000 फूट उंचीवर एक दिव्य आणि भव्य स्थान होते. तेच शिव आणि पार्वती यांचे निवासस्थान होते. शांत, पवित्र आणि ध्यानासाठी अत्यंत योग्य असे ते स्थान होते. एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि थेट बोलले, प्रभू, तुम्ही मानवतेसाठी योग्य उदाहरण देत नाही. दिवसभर आदिशेषावर शयन करता आणि माता लक्ष्मी तुमची अखंड सेवा करते. पृथ्वीवरील जीवांसाठी तुम्ही काहीतरी प्रेरणादायी कार्य केले पाहिजे. ही टीका मनावर घेऊन आत्मोन्नतीसाठी विष्णूंनी हिमालयात येण्याचा निर्णय घेतला. साधनेसाठी योग्य जागा शोधताना त्यांना बद्रीनाथ हे सुंदर स्थान सापडले. सर्व काही योग्य वाटल्याने त्यांनी तेथे प्रवेश केला. पण लगेचच त्यांना कळले, हे तर शिवाचे निवासस्थान आहे. शिव अत्यंत भोळे पण तितकेच उग्र. राग आल्यास ते सर्व काही भस्मसात करू शकतात. त्यामुळे विष्णूंनी युक्ती केली. त्यांनी एका लहान बाळाचे रूप धारण केले आणि घराच्या दारात बसून रडू लागले. थोड्याच वेळात शिव पार्वती फिरून परत आले. दाराशी रडणारे बाळ पाहून पार्वतीचे मातृत्व जागे झाले. ती बाळाला उचलू लागली, पण शिवांनी तिला थांबवले. हे साधे बाळ नाही, बर्फात कुत्रेलेही पायांचे ठसे नाहीत. हे इथे कसे आले? पण पार्वती म्हणाली, आईचे मन इतका विचार करत नाही. मी या बाळाला तसेच सोडू शकत नाही. ती बाळाला आत घेऊन गेली. शिव सर्व जाणूनही शांत राहिले. पाहूया काय होते ते. थोड्या वेळाने शिव पार्वती गरम पाण्याच्या झऱ्यावर स्नानासाठी गेले. परत आल्यावर घराचे दार आतून बंद होते. शिव म्हणाले, मी तुला आधीच सांगितले होते. शिवांसमोर दोनच मार्ग होते, सर्व नष्ट करणे किंवा निघून जाणे. पार्वतीच्या प्रेमासाठी त्यांनी दुसरा मार्ग निवडला. अशा प्रकारे शिव पार्वतींनी स्वतःचे घर गमावले आणि शेवटी केदार